नमो सिद्धाय नमो आयर्याणं नमो उपच्छायाणं नमो लोके सौयसाहुडम् एसो पंच नमो यारो सौव पावपनासनो मंगलाणं च सौवेस्यं परमं हवै मंगलम् हवै मंगलम् नमः श्री शांतिनाथाय जगत्शान्ति विधायिने कृष्ण कर्म उघ शांताय शांतये सर्व कर्मणां शांतये सर्व कर्मणां काहीच तर करायचं. अनंताम शुद्ध परमेष्ठी भगवान की जय. 24 भगवान की जय. पंच परमेष्ठी भगवान की जय. देवाधिदेव शांतीनाथ भगवान की जय हो. देवाधिदेव पार्श्वनाथ भगवान की जय हो. संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागरजी महामुनि राज की जय हो. समस्त आचार्य संघ की जय. कालचा विषय सांगणार काय? सांगू का दीदी? सांगता सांगा. चर्चाताई आहेत काय? सांगतात काय? हा आहे की, सांगा की तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. दीदींना आणि प्रतिमाधारींना वंदना. सर्वांना जय जिनेंद्र. सम्यक दृष्टी कसा असतो तर एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी वार्तालाप करायचं सोडून परपुरुषांशी वार्तालाप करत नाही, त्यांच्याशी कुठलेही व्यवहार ठेवत नाही, दुसऱ्यांच्याकडे डोळे उघडूनही बघत नाही. तसं तो खरा सम्यक दृष्टी आहे. तो स्वतःच्या आत्मतत्वाला सोडून परवस्तू पर व्यक्तींशी प्रीती निर्माण करत नाही, नाहीतर मग व्यभिचार मानला जातो. जसं एखादी स्त्री आपल्या पतीला सोडून इतरांशी वार्तालाप करत असेल, मैत्रीचे संबंध प्रस्थापित केली तर तिला व्यभिचारीचा दोष लागतो. तसं जर आपण आपल्या आत्मतत्वाला सोडून इतरांशी प्रीती करत असेल, मोह निर्माण होत असेल, तर तुम्ही तुमच्याशी व्यभिचार करत आहात. म्हणून सम्यक दृष्टी स्वतःच्या आत्मतत्वासोबत राहणार किंवा देवशास्त्र गुरु यांच्या संगतीत राहणार. आचार्य कुंदकुंदांचं उदाहरण सुद्धा दिदींनी सांगितल्या. तर आचार्य कुंदकुंदांना माता नेहमी सांगायची की बाळ, तुला खेळायचं असेल तर तुझ्या घरात खेळ, तिथं जर कंटाळा आला तर आपल्याच अंगणात खेळ, आपलं घर आणि अंगण सोडून बाहेर जायचं नाही, आणि जर बाहेर गेलास तर अंगाला मग घाण लागते. मग कुंदकुंद भगवान लहान असताना आईला म्हणायचे, आई तू सारखं असं का म्हणतीस, आपल्याच अंगणात खेळ, बाहेर जाऊ नकोस. तर आई म्हणायची, तू तुझ्या आत्म्यासोबत खेळ, तुझ्या आत्म्याच्या स्वभावात रम, चिंतन मनन कर, स्वतःला सोडून बाहेर पडू नकोस. कंटाळा आला तर देवशास्त्र गुरु यांच्याशी समर्पित होऊन भक्ती कर. तर ज्ञानी व्यक्ती असा व्यवहार करतो, कारण आत्मा काय आहे, मी काय आहे, पर काय आहे हे समजलं आहे. पर हे परच आहे, मग परासंबंधी का विचार करायचा? तो द्रव्यदृष्टी ठेवतो. हे जे काही दिसत आहे ते सगळे सिद्ध भगवान आहेत, पण त्यांना स्वतःच्या स्वभावाची ओळख झाली नाही. त्यामुळे कोण लग्न करतंय, कोण व्रत घेतात, मुलाबाळांना जन्म देतात, शेतीवाडी करतात, कोणी व्यवसाय करतात, घरात स्वयंपाक धुनी भांडी करतात, तर हे सगळे सिद्ध भगवान आहेत. तर ज्ञानी व्यक्ती या सगळ्यांना म्हणते, अहो सिद्ध भगवान, तुम्ही साक्षात त्रिलोकीनाथ आहात आणि हे सगळं का करत बसलाय? तुमची जागा सिद्धालयात आहे, तुम्ही किती दिनहीन झालाय, शांत राहायचं सोडून हे सगळं का करताय? सगळ्यांना आपलं आपलं म्हणता, मायाचरी करता, क्रोध मान माया लोभ करता आणि स्वतःची शांती बिघडून का घेत आहात? हे घर, हे सोबती तुमचे सोबती नाहीत. किती वर्ष या घरात राहत असला तरी हे घर सोडून जावंच लागणार आहे. सगळे स्वार्थी आहेत. स्वार्थ साधलं गेलं नाही तर मग त्यावेळी तुम्हाला योग्य जागा ते दाखवतील.
त्यामुळे जागे व्हा आणि शाश्वत निराकुल जागेसाठी मार्ग शोधा. स्वतःच्या स्वरूपाला ओळखा. हे ओळखला नाही त्यामुळे खऱ्या घरात गेला नाही. हे सगळे तुमचे कुणी नाही. तुमची जागा सिद्धालयात आहे. अनंत दर्शनस्थान, ज्ञानस्थान, सुख, अनंत अनंत वीरस्थान हे सगळे तुमचे शेजारी आहेत. सिद्धालय तुमचं स्वतःचं घर आहे. तुम्ही कुठे भटकत आहात अहो सिद्ध भगवान, तुम्ही का राग द्वेष करत आहात? कुणासाठी करताय? हा तुमचा स्वभाव नाही. तरी पण तुम्ही का करता? हे तुमचं काहीही नाही. तुम्ही स्वतःला ओळखला नाही. तुम्ही स्वतःला ओळखा आणि तुमच्या योग्य स्थानात येऊन स्थिर व्हा. असा जो सम्यक दृष्टी असून तो ज्ञानी आहे, समीचीन दृष्टी आहे, तो प्रत्येक व्यक्तीकडे बघताना पर्याय दृष्टी ठेवत नाही, तो द्रव्य दृष्टी ठेवणार. जीवाकडे बघताना त्याच्या देहातील अंतरंगाकडे तो भावी भगवान आहे असं जर बघितलं तर त्याच्या प्रती चांगले भाव असणार आहेत आणि होणार आहेत. आपण जर अशी दृष्टी निर्माण केलो तर कुणाबद्दल राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर बुद्धी होणार नाही. वर्तमानयोग मधील अनेक कथा सुद्धा आपण वाचल्या आहेत. जे कट्टर शत्रू होते ते मित्र बनले. दोघेही दीक्षा घेऊन एकाच वेळी मोक्षाला गेले. आगामी काळात आता रावण आणि सीता एकाच भावात मोक्षाला जाणार आहेत. रावण तीर्थंकर आणि सीता गंधर्व परमेष्ठी होणार. म्हणजे मागच्या 10 भावात एकमेकांशी राग, द्वेष, मत्सर किती होता आणि आता एकमेकांबद्दल इतका स्नेह वाढला. रावण भद्र क्षेत्रातून तर लक्ष्मण घातकी खंडातून मोक्षाला जाणार. म्हणून आज जरी कुणाशी शत्रुत्व असेल तर शत्रू म्हणून त्यांच्याकडे पाहायचं नाही. घरातले कुणी मुलं बाळ भांडू लागली की वाटतं कुठल्या जन्मातला वैरी आला आहे कुणास ठाऊक. पण क्रोध शांत झाला की वाटतं आपलाच मुलगा आहे जाऊ दे. म्हणजे एकाच व्यक्तीला बघून भाव बिघडतातही आणि सुधारतातही. कारण मोह आहे म्हणून आणि द्रव्यदृष्टी नाही म्हणून. पण जर द्रव्यदृष्टी असती तर मग असा विसंवाद केला नसता. पूर्वी चोर दरोडेखोर होते ते चोरी करायचे पण त्यांच्यात नैतिकता असायची. एखाद्या विद्वान व्यक्तीच्या घरी जर दरोडेखोर आले तर ती व्यक्ती असा विचार करायची की हा भावी भगवान स्वतःच्या स्वरूपाला न ओळखता, स्वतःच्या वैभवाचा भोग न घेता तो दुसऱ्याचे वैभव चोरायला आलाय. कधी सुधारणार? बाहेरचे वैभव सोडून स्वतःच्या वैभवाकडे कधी जाणार? असं त्यांना बघून कळकळीने चिंतन करायचे. किती महानता होती त्यांच्यात. आपण सुद्धा असं व्हायला पाहिजे. आपल्यात ही तशीच विचारधारा यायला पाहिजे. तर मग दया, वात्सल्य आपोआपच येणार आहे. कितीही जवळचे असले, मित्र असले तरी आज ना उद्या त्यांची आणि माझी जागा तिथंच आहे जिथे सिद्ध भगवान आहेत. मग काही काळापुरते या घरात राहायला आलो आहोत. इथं माझं काही नाही ना तुमचं काही नाही. सर्व काही इथलंच आहे. इथं येऊन कमवून, खाऊन, भोगून सगळं टाकून जायचं आहे. परमाणू सुद्धा आपला नाही. त्यामुळे राग द्वेष का करायचा हे त्यालाच कळणार आहे ज्याला स्वतःच्या आत्म्याची जाणीव झाली. हे सगळं कळतंय पण वळत नाही कारण मोह सुटत नाही. माझंही माझंच आणि तुझंही माझंच. पण हे सुटायला पाहिजे. तीव्र मोहामुळे होत असलं तरी सुद्धा कर्म आपल्यापेक्षा मोठं नाही. आत्म्याची शक्ती कर्मापेक्षा मोठी आहे. पुरुषार्थ करत राहिलं पाहिजे. संसारातील दुःख कधी संपणार नाहीत. आचार्यश्री प्रत्येक व्यक्तीकडे बघताना द्रव्यदृष्टीने बघायचे. फार विशालता होती त्यांच्यात. पाप्याचा तिरस्कार करायचा नाही, पापाचा तिरस्कार करा. अज्ञान अवस्था, कर्माचा तीव्र उदय म्हणून त्यांनी चूक केली. कधी काळी चूक त्यांच्या जर लक्षात आली तर ते सुद्धा प्रायश्चित्त घेऊन स्वच्छ होणार आणि तुम्ही मात्र त्यांची निंदा करत बसणार आणि त्यांच्यापेक्षा जास्त पाप बांधणार. त्यामुळे पापक्रियेचा तिरस्कार करा आणि पाप्याचे स्थितीकरण करा. त्यांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्नाने पुरुषार्थ करा. तर मग तुम्ही धर्मात्मा आहात. आचार्यश्री तुरुंगात हातकरघा चालू केले. कारण आचार्यश्री म्हणतात गुन्हेगार हा कायमस्वरूपी गुन्हेगार नसतो. त्याला गुन्हा केल्यानंतर पश्चाताप होतो. त्याला आपलं आयुष्य योग्य मार्गावर आणायचं असतं. मनुष्य म्हणून जगायचं आहे. मग त्यांच्यासाठी मदत केली पाहिजे. तिसऱ्या नरकापर्यंत सुद्धा भावी तीर्थंकर आहेत. मग त्यांना काही नरकात कायमस्वरूपी ठेवलंय? नाही. ते वर आले. त्यांच्या पंचकल्याणी आपण हजर असतो आणि उत्कृष्ट पुण्याची प्राप्ती करून घेतो. म्हणून कुठल्या जीवाचे परिणाम कसे बदलतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कुणाचं तरी चांगलं होण्यासाठी आपण निमित्त बनायचं. त्या जीवाकडे बघायचं. वर्तमानातील भगवंतांची पूजा करतो ते प्रतिमा रूपात आहेत. पण भविष्य काळातील तीर्थंकर साक्षात आपल्या समोर आहेत. त्यांच्याशी वात्सल्यपूर्ण व्यवहार करून पूजा करायची. खरे शास्त्र कोणते आहे? जे शास्त्र वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी आहे. ते वाचण्यायोग्य, सांगण्यायोग्य आणि ऐकण्यायोग्य आहे. अरिहंत परमेष्ठींनी सांगितलेले शास्त्र सोडून इतर शास्त्रांना वाचत असाल, त्यांचं अनुकरण करत असाल तर ते शास्त्र सम्यकत्वाला धरून नसतात. त्यामुळे मिथ्यादृष्टीने रचलेले शास्त्र वाचायचं, ऐकायचं नाही, सोबतही ठेवायचं नाही.
मन, वचन आणि काया या तिन्हीने मौन धारण केलं पाहिजे. हितोपदेशीने सांगितलेले स्मरण, चिंतन, मनन करत असाल, भक्ती पाठ म्हणत असाल तर ते मौन आहे. पण मनात दुसरेच काहीतरी इतर विचार चालू असतील तर ते मौन नाही, ते पशुमौन आहे असं म्हटलं आहे. जे चांगलं वचन आहे ते स्मरण केलं तर ते मौनच आहे. श्रावक किंवा साधू मौनपूर्वक आहार घेत असतील तर त्रिलोकात त्यांची प्रशंसा करतात. ते काहीही याचना करत नाहीत. जे खऱ्या अर्थाने तपस्वी आहेत त्यांनाच हे मौनपूर्वक भोजन असं घेणं जमतं. ते ज्ञानी आहेत. फक्त खड्डा भरायचा आहे असा विचार ते करतात. फक्त जे त्याग केलेल्या वस्तू आहेत त्या ग्रहण करत नाहीत. बाकी जे काही कर्ममध्ये येईल ते ग्रहण करत असतात. जगण्यासाठी खातात. सर्व इच्छांना ते मारलेले असतात. म्हणून इच्छा निरोधक तपः असं म्हटलेलं आहे. आपला मात्र रसनेंद्रियावर संयम नाही. त्यामुळे वेळोवेळी रागद्वेष हे होत असतात. पण तसं न करता जे आहे ते ग्रहण केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने धर्मात्मा आहात. आपण ही मौनपूर्वक भोजन करायचं. प्रतिकूलता आली तर संयमी राहायचं. आचार्यश्री म्हणायचे, शब्द पंगू आहेत. जबाब न देना लाजवाब है. म्हणजे समोरची व्यक्ती जर समजून घेणारी नसेल तर तिला कितीही सांगितलं तरी ती समजून घेत नाही. अशा व्यक्तींसमोर आपलं तोंड उघडायचंच नाही. ऊर्जा वाया जाते. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम हे लक्षात घ्यायचं. साधना करायची, स्वतःला शांत करायचं, संतोषी वृत्ती ठेवायची, दृष्टीत समीचीनता येईल असेच विचार आणि चिंतन मनन करायचं आणि जेवढं जमेल तेवढं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. वंदना दीदी. जय जिनेंद्र. छान सांगितलं. थँक्यू. जो साधू या कोई संयमी. काय झालं? मन एकाग्र शांत कसं ठेव असं वय लक्षात नव्हतं सांगितलं बरोबर. मी हे चालू करत होते. आता मनाबद्दल आपण चर्चा करायची. मन 5 इंद्रिय 5 झालं की मग तुमचं लक्ष नव्हतं. 5 इंद्रिय आणि 1 मन. मनाला 6वं इंद्रिय म्हणतात. आणि मनाला हात पाय नाहीये. मनाला स्वतःचं डोकं नाहीये. म्हणून त्याला अतिंद्रिय असं पण म्हणतात. मन दिसत नाही आपल्याला. मन दिसत नाही. पण मनाचं स्थान कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये अष्टदल पाकळ्या रूपी एक कमल आहे. तिथं मनाचं स्थान आहे. त्या आकाराचं मनाचं स्थान आहे असं म्हणतात. म्हणजे खूप वेळा असं आपण म्हणतो, फक्त डोक्याने विचार करू नको, जरा भावनेने पण विचार कर की, मनाला पण विचार कर. बुद्धी आणि विवेक 2 गोष्टी आहेत. विवेकाची जागा हृदयामध्ये आहे आणि बुद्धीची जागा मस्तकामध्ये आहे. असं काय सांगता येत? लक्षात आलं? तर मनाचं स्थान हे हृदयात आहे. आता मनाला हात पाय आहेत काय? मनाला हात पाय नाहीत. मन कशापासून तयार होतं? आहार वर्गणेपासून मनोवर्गना तयार होतात. जे असंज्ञ आहेत त्यांना मन नाही आणि जे संज्ञ आहेत त्यांना मन आहे. मन आहे म्हटल्यानंतर हिताचा आणि अहिताचा विचार ती व्यक्ती करू शकते. मन प्राप्त होणं सुद्धा खूप मोठं. मन प्राप्त होणं सुद्धा खूप मोठी पुण्य पाहिजे. मन प्राप्त व्हायला सुद्धा. कारण जोपर्यंत मन प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतःच्या हिताचा आणि अहिताचा आपण विचार कधी करू शकत. आणि समजा तुम्हाला मन मिळालंय आणि तरी पण तुम्ही तुमच्या अहिताचंच कार्य करत असेल तर पुन्हा अनेक भाव पण मनच प्राप्त होत. मन मिळतच नाही. कारण निसर्ग नियम आहे की तुम्हाला एखादी दुर्लभ वस्तू प्राप्त झाली, त्याचा सदुपयोग केला नाही
तर पुन्हा पुन्हा ते प्राप्त होत. म्हणतात की नाही, जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे वाणी. म्हणजे तुम्ही आहार कसं घेता, त्या आहार वर्णेपासूनच मनोवर्गण तयार होतात आणि मन पण त्या पद्धतीनेच विचार करायला सुरू करते. हे फार महत्वाचं आहे. आता त्या मनाला योग्य वळण लावायचं असेल तर मन मन म्हणजे काय आहे आणि मनाचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आपण हे समजून घेतलं की मन काय आहे. आपण खूप वेळा असं म्हणतो, माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात तसं आलं. तुम्ही म्हणजे मन आहे काय? तुम्ही म्हणजे मन नव्हे, मी म्हणजे मन नव्हे. मन अतिंद्रिय आहे, सवयंद्रिय. अतिंद्रिय आहे मन. मग आपण काय करतो माहितीये काय, स्वतःच्या स्वरूपाला, स्वतःच्या अस्तित्वाला विसरतो आणि मनात काय आलं म्हणजे मला काय वाटलं ते असं म्हणतो. पण जे ज्ञानी लोक आहेत, मनाचं स्वरूप जर समजून घेतले तर मनात काय वाटेल ते येऊ दे, पण मला ते करायचं नाहीये. मनात काय पण येऊ दे, मन कसं पण विचार करू दे, पण मन विचार करते म्हणून मला ते वाहत जायचं नाही, असं विचार करतात. आणि त्यांनी काय करतात, त्या मनाचा लगाम आपल्या हातात ठेवतात. कसं, एक खूप छान बघा आकृती बघायला मिळाली होती की रथ आहे, रथाला 6 घोडे जुंपलेले आहेत आणि रथाचा सारथी जो आहे ना, मालक रथाचा, तो सारथ्य करायला लागलाय आणि 6 घोड्यांचा लगाम त्यानं आपल्या हातात ठेवलाय. 6 घोडे म्हणजे कुठले? 5 इंद्रिय आणि 1 मन. हा, तर तो काय ठरवतोय, माझ्या जीवनरूपी रथामध्ये हे 6 घोडे जुंपलेले आहेत, पण मी जर लगाम सैल सोडलो तर ते वाटेल तिकडे उधळणार आहे. पण त्यांचा लगाम मी माझ्या हातात धरलो तर मला कसं पाहिजे तसं आणि कुठल्या दिशेला जायचं त्या दिशेला त्यांना घेऊन जाऊ शकतो. पण त्यांचा लगाम मला माझ्या हातात ठेवायला पाहिजे. एक ज्ञानी असा विचार करेल का 5 इंद्रिय यांचं स्वरूप काय आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचे कार्य कोणते आहेत हे आधी समजून घ्यायला पाहिजे. आणि मनाचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. मनात आलं मला हे खावंसं झालंय, माझ्या मनात आलंय हे बघावंसं वाटतंय, माझ्या मनात हे नेसावंसं वाटतंय, होय की नाही. ह्या 5 इंद्रियांना पण हकलणार आणि हे करणारं सगळं मनच आहे. पण त्यांच्यापेक्षा वरचा जर कोण असेल तर तो ज्ञानी व्यक्ती आहे, जो 6 जणांना आपल्या हातात ठेवलाय. मग आपण काय करायला पाहिजे, हे साक्षी भावानं बघायला पाहिजे. स्पर्शेंद्रियाचं हे काय आहे, स्वभाव काय आहे, हलका भारी वगैरे इत्यादी अनुभव करणे. पण समजा स्पर्शेंद्रियाचे विषय नाही मिळालं म्हणून काय तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे काय? दुःख व्हायला पाहिजे असं काही नाही. आपण स्वतःला त्या इंद्रियाच्या अधीन केलो म्हणून तुमच्या मनात ते विचार आले. तसंच रसनेंद्रिय, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यंजन पाहिजेत खायला, पण नाही मिळालं म्हणून काय लगेच जातोय वर नाही. पण आपण काय केलो, आपण इंद्रियाच्या अधीन झालो. घ्राणेंद्रिय, छान छान सुगंध सगळं पाहिजे, दुर्गंधी नको. पण पुद्गलाचा स्वभाव सुगंधी किंवा दुर्गंधीचा आहे. पुद्गलाचा स्वभाव समजून जर तुम्ही स्वतःला शांत करू शकत असला तर तुम्ही घ्राणेंद्रियाला तुमच्या ताब्यात ठेवलाय. चक्षुरेंद्रिय, सगळ्यात जास्त पाप जर होत असेल तर चक्षुरेंद्रियाद्वारे होतात. त्यामुळे डोळ्यानं काय बघायचं काय नाही आणि बघितल्यानंतर पण मनातल्या इच्छेवर ताबा किती ठेवायचा हे आपल्या हातात आहे.
आणि श्रोत्रेंद्रियाचं पण तसं छान छान ऐकायला यायला पाहिजे, छान छान गाणी पाहिजेत, प्रशंसा ऐकायला चांगलं वाटतंय, निंदा ऐकायला चांगलं वाटत नाही. भले तुम्ही दुसऱ्यांची प्रशंसा करा किंवा नाही करा, पण कोणतरी तुमची प्रशंसा करत असतील तर खूप आवडते. होते की नाही? मग आपण काय करायला पाहिजे, आपण हे पाच इंद्रियाचं स्वभाव आणि स्वरूप काय आहे आणि त्यांचे कार्य काय आहेत हे समजून घ्यायचं. मनाचं स्वभाव आणि स्वरूप काय आहे हे समजून घ्यायचं. समजा तुम्ही एकदा मन समजून घेतलं तर तुमच्या हिताचं काय आणि अहिताचं काय मन जसं विचार करतं तसं तुम्ही काय करता माहितीये काय, फक्त हिताचा विचार करायला सुरू करशील. आणि हे साही इंद्रिय आत्मतत्वांपासून पूर्ण भिन्न आहेत. या साही इंद्रियांकडून जर मी योग्य कार्य करून घेतले तर माझं कल्याण आहे, नसेल तर माझं कल्याण कदापि होणार नाही, कदापि होणार. मग कल्याण करायचं असेल तर काय करायला पाहिजे, इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. इंद्रिय निग्रह फार आवश्यक आहे. आणि इंद्रियांचा निग्रह करायचा असेल तर स्वतः किती शक्तिशाली आहात, तुमचा आत्मा, माझा आत्मा किती शक्तिशाली आहे. आणि या इंद्रियांची शक्ती बिलकुल काहीच नाही आहे. पण हे साहीच्या साही इंद्रिय अनंत काळापासून आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपण त्यांचे नोकर बनतो, हे लक्षात येते. त्यामुळे त्या प्रत्येक इंद्रियाकडे बघताना आपण ज्ञाता दृष्टिकोन बघायला पाहिजे. पुण्यानं प्राप्त झालेलं हे इंद्रिय आहे, पण हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे. स्पर्शेंद्रिय म्हणजे मी नव्हे, जीभ म्हणजे मी नव्हे, नाक म्हणजे मी नव्हे, डोळे म्हणजे मी नव्हे, कान म्हणजे मी नव्हे आणि मन म्हणजे मी नव्हे. हे सगळं मला पुण्यानं प्राप्त झालेलं आहे माझं जीवन व्यवस्थित जायला. मग त्यांना मला माझ्या ताब्यात ठेवायला पाहिजे. त्यांचं मला काय ऐकायचं नाहीये, माझं ते ऐकायला पाहिजे. तर संयमी जीवन आपण जगू शकतो. नसेल तर कसं जगणार, विचार करा. आणि इंद्रिय 5 जरी असेल आणि मन एकच जरी असेल तर या 5 इंद्रियांना पण चंचल करणारा मन आहे की नाही? 5 इंद्रियांना चंचल करणारा मन आहे. आणि मन जरी असेल तर मन म्हणजे तुम्ही नव्हे, मन म्हणजे तुम्ही नव्हे. मनाचं स्वरूप वेगळं आहे आणि तुमचं स्वरूप वेगळं आहे. मन म्हणजे ज्ञातादृष्ट नाही, आत्मा ज्ञातादृष्ट आहे. पाण्यापेक्षा पातळ कोण असेल तर मन आहे, अग्नीपेक्षा तेज कोण असेल तर मन आहे, बर्फापेक्षा घन कोण असेल तर मन आहे, आणि घोड्यापेक्षा उधळ कोण असेल तर मन आहे, आणि सुमेरूसारखं स्थिर कोण असेल तर पण मनच आहे. हे मनाचे वेगळे वेगळे स्वरूप आहेत. पण त्या मनाला तुम्ही कशा पद्धतीने वळण लावणार त्या पद्धतीनं मन कार्य करत जाणार. तुम्ही मनाला स्थिर करायचा प्रयत्न पुरुषार्थ केला तर मन स्थिरच होणार. कारण ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या मनाला स्थिर केलं ते भगवान झाले, आणि ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या मनाला स्थिर केलं नाही ते अनंत काळापासून संसार भटकत आहेत, आपल्यासारखे लोक, होय की नाही? मग मनामध्ये विचार येत राहणार, येत राहणार. पण प्रत्येक वेळी मनात येणाऱ्या विचारांना आपण रागद्वेष व्हायचं नाही, विचारांकडे प्रति आपण रागद्वेष करायचं नाही. विचार येतील निघून जातील, विचार येतील निघून जातील. तर उदाहरण सांगितलंय की सरोवरामध्ये लाटा येतात की नाही, समुद्रामध्ये लाटा येतात की नाही, पण तिथंच विरून जातात, तिथंच विरतात. हे संतपणे चालूच आहे. तसं अनादिकाळचे संस्कार आहेत, संतपणे चालू असणार आहे. पण मनात जे यायला लागले ना त्याला तुम्ही रिस्पॉन्स द्यायचं नाही, फक्त बघायचं. जानो देखो बिघडो मत. आता उदाहरण सांगते तुम्हाला. इथं बसलोय आपण आणि घरी गेल्या गेल्या असं असं करायचं हे माझ्या तुमच्या मनात आलं, करायचं आहे हे मनात आलं की तुमच्या. पण तुम्ही काय समजावून सांगायला लागलाय मनाला, नाही आता नाही करायचं, आता स्वाध्याय चालू आहे, आता स्वाध्याय सोडून उठायचं नाहीये, कारण संकल्प करून बसले की पाऊण तास उठणार नाही.
पाऊण तासानंतर बघूया. मन शांत झालं की नाही? काय मन तुम्हाला घेऊन चाललंय? तुम्ही समजावून सांगितलं ना, आता नाही करायचं, नंतर करायचंय. 8:30 नंतर काय असेल? 8:30 वाजल्यानंतर पुन्हा तुमचं मन तुम्हाला सांगणार असं असं करायचंय. त्यावेळी पण तुम्ही तयार व्हायलाच पाहिजे काय? पुन्हा तुम्ही समजावून सांगू शकता मनाला की आता नाही करायचं, आता खूप वेळ झाला तर उद्याच करायचं. मन शांत बसणार की नाही? मन शांत बसलं, झालं. आता तुम्ही तुमच्या ताब्यात मन आहे म्हणून हे तुमचं मन आहे. काही लोक असे आहेत, मनात आलं की नाही राहू दे, मनात आलंय म्हणजे पटकन करून टाकूया. मोबाईल ऐकत ऐकत करायचं. मग स्वयंपाक करायचा असू दे, कुठला पदार्थ करायचा असू दे, निवडायचा असू दे, इस्त्री करायचं, जे पण असेल. आणि कधी कधी मन इतकं अस्वस्थ करते की तुमचं ऐकतच नाही. म्हणून का माहितीये, तुम्ही स्वतःला मनाच्या ताब्यात देऊन टाकलं. मनात आलं की उठायचं आणि ते करायचं, मनात आलं की बोलायचं आणि ते करायचं, मनात आलं की उठायचं आणि जायचं. सुरू होते की नाही? म्हणजे विवेक आणि अविवेक ह्याचं भान तुम्ही ठेवत नाही. ह्याचं भान ठेवायला पाहिजे. तुम्ही भान ठेवला तर मनात काय वाटेल जरी आलं, हे करायचं नाही म्हणजे नाही, मी तुझं ऐकणार नाही, तुला माझं ऐकायला लागल. हे तुला खायला मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही, जायला मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही, असं विचार करायचं नाही. आता तुम्ही जे विचार करायचं नाही म्हणता, मन तेच विचार जास्त करणार, तेच विचार जास्त करणार नाही. बरोबर आहे? एका व्यक्तीला हो, एक व्यक्ती गेला साधूंच्याकडे आणि म्हटला, महाराजजी माझं मन शांत कधीच राहत नाही, मी कसं शांत ठेवू म्हणाला. महाराजजी म्हटले, तू मनाला किती शांत ठेवशील तुला मन नाचणार आहे. शांत किती ठेवायचा प्रयत्न करशील तुला मन नाचणार आहे. मन शांत ठेवायला एकच उपाय की मनाकडे दुर्लक्ष करायचं. काय विचार करतोय करू दे. कसं? लहान मुलाचं उदाहरण. लहान मुलं रडायला लागले की नाही, आई वडिलांना लहान मुलांना रडणं थांबवायचंय, तर त्याला गोंजारून अंजारून ते मुलं थांबत नाहीत, खूप हट्टीपणा करतात, हातपाय मारतात आणि पाहिजे ते साध्य करतात. त्यांच्या एकदा लक्षात आलं की मी रडायला लागलोय आणि आरडाओरडा करायला लागलो की मला सगळं मिळतंय, ते पुन्हा पुन्हा करतात. तसं मन आहे लहान मुलासारखं, हट्टीपणा करलं की तुम्ही सगळं देणारच आहे, पण तुला हे मिळणार नाही हा अजिबात, किती पण तू विचार कर, तुला हे मिळणार नाही. ते पुन्हा पुन्हा मागायचं बंद कर. मग लहान मुलाला काय करायचं? पाठ घालायचं, खूप रडायला लागली तर त्या पाठावर बसवायचं मुलाला नेऊन, तुला किती पाहिजे तेवढं रड, शांत झाल्यानंतर उठून ये. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. ते काय करतात? तिकडे बघतात, रडत रडत सगळ्यांच्याकडे बघतात आणि कोण आपल्याकडे बघितले उठतं तरी खेळायला जातात. आमच्यासाठी आमच्या घरातले लोक लहानपणी असा प्रयोग करायचे. ही वस्तुस्थिती आहे. खूप हट्टीपणा झाला आणि खूप रडायला लागलं की नाही, झालं की पाठ घालायचं, कोपऱ्यामध्ये नेऊन त्याच्यावर बसवायचं, रडा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं रडा, तुमचं झालं का नाही तर या परत जेवायला वाट. किती उशीर रडणार, कोण बघत नाही म्हटल्यानंतर. असं मनाचं पण कार्य. मन किती पण हट्टी करत असेल, किती पण तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं तसं हे ते विचार जर ओव्हर थिंकिंग करत असेल, जेवढं तुम्ही त्याला लक्ष देणार तेवढं जास्त चंचलता वाढणार. लक्ष द्यायचं नाही. मग काय सांगितलं? लक्ष द्यायचं नाही, पण मनात येणाऱ्या विचारांकडे ज्ञाता दृष्टा होऊन बघायचं. पण विचार आले म्हणून त्या विचारांप्रती रागद्वेष करायचे नाहीत. एकदा समजा कोणतरी व्यक्ती तुम्हाला आठवली आणि त्या व्यक्तीने केलेली ती घटना पण आठवली. आठवली याचा अर्थ काय? तुमच्या नजरेसमोर ते चित्र आलं आणि ते आठवल्याबरोबर की नाही आपण काय करायला पाहिजे? ते चित्र रूपात राहू द्यायचं. चित्र रूपात राहू द्यायचं. पण त्या घटनेमध्ये काय काय घडलेलं होतं ते पुन्हा पुन्हा तुम्ही रिकॉल म्हणजे करताय किंवा आठवतंय ना, मग त्याने असं बोललं, मग मी असं बोललो, मग हे असं घडलं, मग ते तसं घडलं, हे सगळं पुन्हा सुरू होतंय ना. ते पुन्हाचं जे सुरू होणार असतंय ना ते होऊ द्यायचं नाही. लक्षात आलं काय? ती आठवली, तिचा चेहरा डोळ्यासमोर आला, नजरेसमोर आला, ठीक आहे, सोडून द्यायचं. पण पुन्हा पुन्हा ती काय काय केली होती, ती मग असं केली, मग तसं केली, मग मी असं म्हणतो, मग मी तसं म्हणतो, मग पुढं असं करणार, मग तसं करणार, किंवा मागं मी असं करायला पाहिजे होतं किंवा तसं करायला पाहिजे होतं. जे जे घडतंय ना ते घडू द्यायचं नाही आपण.
ते आपल्या हातात आहे. स्मरणात काय येणं हे तुमच्या हातात नाहीये, पण स्मरण झाल्यानंतर तुम्ही काय करायचं किंवा काय करायचं नाही हे तुमच्या हातात. तेवढं आपण करायचं. मग रागद्वेष पण होत नाहीत, नवीन नवीन कर्माचा आश्रव पण होत नाही. लक्षात आलं? योगामुळं आणि कषायामुळं काय काय होतंय? योगामुळं काय होतंय आणि कषायामुळं काय होतंय? कषायामुळं स्थिती आणि अनुभव बंद बांधले जातात. योगामुळं फक्त प्रकृती बंद आणि प्रदेश बंद. होय की नाही? मग मनोयोग तुमचं बिघडलं, ठीक आहे. पण मनोयोग जर अशुभाकडे जरी गेला असेल तर तुम्ही कशाय करायला पाहिजे असं आहे काय? कशाय करायला पाहिजे असं काही नाहीये. इथं मंदिरात बसताना पूजा अर्चा करताना पण नाना प्रकारचे विचार येतात. येतात की नाही? पण कशाय करता काय? नाही करत. भगवान समोर आहेत. भगवान समोर आहेत म्हणून कशाय करत नाही तुम्ही. तसं मनात जरी कुठले पण विचार येत असले, मग घरी जरी असला तरी पण तुम्ही शक्यतो कशायाचा उद्रेक होऊ द्यायचा. एवढं करायचं. कशायाचा उद्रेक झाला की कर्माचं नवीन आठवड चालू झालं की नाही. त्यामुळं आपण अशी प्रॅक्टिस करायची, ज्ञाता दृष्टा, जाणणं आणि पाहणं. येणाऱ्या विचारांना जाणायचं, ते कसे आहेत बघायचं, सोडून द्यायचं. जर सुटले गेले नाहीत तरी पण ते काय करतात ते करू देत. आपण लगेच तोंडात नमोकार मंत्राचं उच्चारण सुरू करायचं, 24 भगवंताचं नामस्मरण सुरू करायचं. तिकडे काय विचार करायला विचार वाढले येऊ देत, तिकडे दुर्लक्ष करायचं. स्तुती स्तोत्र म्हणायला सुरू करायचं. तो क्षेत्र बदलायचा, त्या व्यक्तीची संगती सोडायची. हे सगळे वेगळे वेगळे उपाय करायचे. पण हे करताना पण थोडं ध्यान वर लावणं फार आवश्यक आहे. ध्यानामध्ये बसून 5 इंद्रियाचं स्वरूप, 5 इंद्रिय म्हणजे काय आहे, त्यांचं स्वरूप काय आहे, मनाचं स्वरूप काय आहे, आणि ती इंद्रिय म्हणजे मी नव्हे, मन म्हणजे मी नव्हे, माझ्यापेक्षा पूर्णपणे ते भिन्न आहेत. त्यामुळे मी त्यांचा राजा, मी त्यांचा स्वामी आणि ते माझे नोकर. एवढं जर तुम्ही सारखं 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 सांगाल ना की नाही, तुला काय पाहिजे ते माझ्याकडनं मिळणार नाही, जे आहे तेच तुला स्वीकारला लागणार. कधी कधी असं होतंय, आपण जेवायला बसतो काय, पंचपक्वान केलं असं तरी पण रुचत नाही आणि तिसरंच मागतंय मन. होते की नाही? आणि पटकन आज काय मला जमत नाही, आज काय होईना म्हणायचं, ते आपल्याला काय पाहिजे ते करायचं. एवढं का आधी व्हायचं त्याच्या, एवढं का आधी व्हायचं. बऱ्याच घरात असं बघितले की चौका झाला, चौक्याचं सगळं सामान उचलून ठेवायचं, नवीन करून खायचं, किंवा ते पुन्हा पुन्हा फोडणी करायचं आणि करून खायचं. आता जीवनभर जर महाव्रती तेच ग्रहण करत असते तर एक दिवस त्यांच्या निमित्तानं आपण पण संयमित भोजन करायला काय हरकत आहे. पण करतोय काय आपण? म्हणजे स्वतःला मनाच्या ताब्यात किती देऊन टाकलंय बघ. तुमचं तुमच्या जीवनात अस्तित्व काय शिल्लकच राहिलेलं नाहीये. त्यांचंच राज्य चालू आहे आपल्या जीवनावर. चालू आहे की नाही? स्वतःच काहीतरी पाहिजे काय नको अधिकारीच, ते काहीच नाहीये. पण महाव्रतींचं कसं होतंय माहितीये काय? इंद्रिय काय मागतात ते त्यांनी देत नाहीत. त्यांना काय पाहिजे ते इंद्रियाला सांगतात की तुला हेच द्या, हेच करायला लागल. त्यामुळे मनाची शक्ती कमी होऊन द्यायची नाही, ऊर्जा कमी होऊ द्यायचं नाही कधी, मनाला चुकू द्यायचं नाही कधी. मनाला चुकू दिला की नाही शरीर कमी चुकते आणि मन जास्त चुकते. मनातलेच विचारायचे सगळे. मनातल्या विचारांत व्यक्ती दुःखी होतोय, मनातल्या विचारांत व्यक्ती सुखी होतो. मनामध्ये उत्कृष्ट भाव आले की देहामध्ये पण शक्ती येते. आणि मन दिनहीन झालं की नाही, काय होत नाही, मला जमना, मला हे होईना, मला चालायचं होत नाही, मला उठायचं होत नाही, हे मनाचे खेळ आहेत सगळे. मनाचं एवढं पण लाड करायचं नाही. ऐकून घ्या तुम्ही, हे बघा, तुम्ही अभ्यास करून बघा, अभ्यास करून बघा. काय तुम्ही म्हणताय की शक्ती पोचत नाही म्हणून, ठीक आहे, मी माने पण करते, शक्ती पोचत पण नाही. परंतु सर्वतः शरीरामध्ये शक्ती नाहीत असं पण म्हणू शकत नाही. तुम्ही मनोबल जर वाढवला
मनोबल वाढवला तर देहामध्ये शक्ती आल्याशिवाय राहत पण नाही. तुम्हाला आचार्यांचे उदाहरण सांगितले होते, चंद्रप्रभू सागरजी महाराजांचे पण उदाहरण सांगितले होते की नाही. आता काल परवा एक अंपायर मधमाशा अटॅक केले म्हणून तो जागीच 10 मिनिटं त्याला मधमाशा चावत होत्या. तो जागीच पडला आणि गेला आणि बाकी सगळे पळून गेले. असं एक छोटं हे क्लिप आली होती व्हॉट्सअपला. हम्म. 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 भानच नाही कारण कारण योगच नाही ना तिकडं. असं आहे ते. मग चंद्रप्रभू सागरजी महाराजांना आणि विनीत सागरजी महाराजांना मधमाशा चावल्या होत्या. त्यांच्या सोबत पण काही लोक होते. त्यांना त्याच क्षणी ऍडमिट पण केले आणि 25-30 दिवस, कुणाला 1.25 महिने ते घरी येऊ शकले नाहीत. ट्रीटमेंट त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. आणि चंद्रप्रभू सागरजी महाराज, विनीत सागरजी महाराजांना थोडं कमी चावले कारण ते पुढे होते. पण चंद्रप्रभू सागरजी महाराजांना खूप चावल्या होत्या. शेवटी तिथला एक शेतकरी कणी त्यांच्या अंगावर घोंगडं टाकला, माशा ऐकणार म्हणून. तरी पण महाराजांनी तेवढ्या माशा चावल्यानंतर पण 20 किलोमीटर विहार केला. त्यांनी तापानं फणफणत होते. 20 किलोमीटर विहार करून आचार्यांच्याकडे गेले. काय 20 किलोमीटर पर्यंत पोहोचून अंग तापानं फणफणत होतं, तरी पण आचार्यांच्याकडे पोहोचले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की महाराजजी कसं व्यवस्थित आहेत. त्यांच्या सोबत जे थोडंफार चावले त्यांना सगळ्यांना ऍडमिट करून आयसीयू मध्ये टाकलं होतं. आणि सगळ्यांना गॅरंटी होती की आता महाराजजी काही हातनं जगणार नाहीत. सगळ्यांना हे झालं होतं, कन्फर्म झालं होतं. महाराजजी म्हटले काय होतंय काय होत नाही, चला मला काय होतंय, काय होत नाही, कुछ नाही होता, चलो जाएंगे. झालं. तिथं पोहोचल्यानंतर दर्शन झालं, सगळं झालं. इथले नंदुरबारचे शावक वगैरे गेलते आणि त्यांनी मला सांगितलं, दीदी आम्ही फोर्सेप घेऊन महाराजांच्या शरीरातले घुसलेले काटे, मधमाशांचे काटे सोडतात ना ते, आम्ही काढत होतो. जवळजवळ 600 काटे काढले त्यांच्या अंगात 600 काटे. त्यांनी कसं सहन केलं असतील विचार करा. हा, कसं सहन करत असतील. मनाची ताकद आहे. हा, आणि सारखं त्यांचं एक प्रिय वाक्य, मन के हारे हार है, मन के जीते जीत है, इरादों ने पहाड चढे बेचारे पैर क्या करे. हे 2 वाक्य त्यांचे फेवरेट, आचार्यांचे पण आणि चंद्रप्रभू सागरजी महाराजांचे. मनाचं हरणंच हरणं आहे आणि मनाचं जिंकणं आहे. ते नेपोलियन बोनापार्टची कथा फार छान येते. युद्धभूमीमध्ये लढायला गेला होता. त्याच्या हातात अंगठी होती. अंगठी होती. तो प्रत्येक वेळी काय करायचा, त्या अंगठीमध्ये ते भगवान होते त्याचे. तो अंगठीला असं घ्यायचा, स्पर्श करायचा, डोक्याला लावायचा आणि पुन्हा अंगठी घालायचा. आणि त्या दिवशी योगायोगाने अंगठी हातातनं खाली पडली. हातातनं अंगठी पडल्यानंतर सेनापती त्याचे विचारतात, बाकीचे लोक सैनिक पण विचारतात की अंगठी हातातनं पडली याचा अर्थ अशुभ झालं. अशुभ झालं. तर लगेच कणी नेपोलियन काय बोलला, अशुभ घडलं नाही. अंगठी हातातनं पडली म्हणजे अशुभ घडलं नाही. त्या अंगठीनं जमिनीला स्पर्श केल्याचा ही जमीन आपली होणार आहे. कारण त्याच्या मनातून पाल चुकली त्याचा अशुभ घडणार आहे. परंतु त्यांनी काय सांगितलं, अशुभ घडणार नाहीये. या अंगठीनं जमिनीला स्पर्श केला म्हणून ही भूमी आपली होणार आहे. युद्धामध्ये निश्चित आपला जयच होणार आहे. आणि असं म्हटल्या सगळ्या सैनिकांच्या अंगामध्ये ऊर्जा अशी भरली गेली की जमीन आपलीच होणार आहे, इथे आपला पराजय होणार नाही. आणि त्या जोमातील लढाई सुरू केले आणि जिंकलं ते. लक्षात आलं काय. आता सुद्धा ज्यांच्या महारोग झालेत ना, मोठे मोठे रोग झालेत की, त्यांनी सुद्धा मनाच्या उत्कृष्ट ताकदीने ध्यान केले तर स्वतःच्या देहामध्ये तेवढीच उत्कृष्ट ऊर्जा तयार करू शकतात आणि रोग प्रतिकारक शक्ती त्यांच्या देहामध्ये तयार होऊ शकते. तुम्ही करून पण बघा. एवढी ताकद आहे मनामध्ये, पण त्या मनाच्या ताकदीचा आपण उपयोग करत नाही. पुरुषार्थ करायला पाहिजे. त्याचा उपयोग करत नाही. आपण काय करतो, आपण स्वतःच्या अधीन करतो आणि तो कसं म्हणाला की तसं आपण करतो, पण तसं नाहीये.
ताकद खूप आहे, पण स्वतःला चेतना द्यायला पाहिजे सारखं सारखं. कारण आत्म्याची शक्ती जागृत झाली तर मनाची शक्ती आपोआप जागृत होते. आत्म्याची शक्ती जागृत नाही झाली तर मनाची शक्ती जागृत होत नाही. मनात जसे विचार, जैसी मती वैसी गती. तुमची मती जशी असेल तशी गती होणार. जर मती सन्मती झाली तर गती सद्गती होणार आहे. मती जरा माईक जरा बंद करा, पुन्हा कोणाची माईक जरा. मती जर सन्मती झाली तर गती सद्गती होणार आहे, आणि मती कुमती झाली तर गती पण कुगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला इतकं छान वळण लावायला पाहिजे. येते मनात सगळं, पण तुला हे मिळणार नाही. तुला या दिशेने जायचं नाही. तुला असं विचार करायचं नाही. तू कर किती पण विचार, पण तुझ्या विचाराला मी अजिबात रिस्पॉन्स देणार नाही, आणि तू म्हणशील तसं मी करणार पण नाही. हे पण तुम्ही सारखं सारखं त्या मनाला संबोधन द्यायला पाहिजे, तर मन तुमच्या ताब्यात राहणार आहे. नसेल तर राहणार नाही. समोर पंचपक्वानाची थाली आहे, पण तुमचा नियम आहे त्या दिवशी फक्त एकच धान्य खायचं. एक मन म्हणते राहू दे आजच्या दिवस, उद्या करूया. एवढे पंचपक्वान केलेत आपल्यासाठी, आपल्या आवडीचे पदार्थ. एक मन म्हणतंय. दुसरं मन काय सांगतंय? नाही हा, अजिबात व्रत घेतले, व्रत मोडायचं नाही. बुद्धी सांगते पंचपक्वानाची थाली राहू दे, उद्या आपण नियम करूया. विवेक सांगतोय नाही नाही नाही, व्रत घेतले, व्रत मोडायचं नाही. उद्या मिळू दे किंवा नाही मिळू दे, पण आपण व्रतामध्ये स्थिर राहायचं. व्रतामध्ये स्थिर राहायचं. विवेक सांगितला, तुम्ही विवेकाचा ऐकला तर तुम्ही स्थिर राहता. बुद्धीचा ऐकला तर स्थिर राहत नाही. त्यामुळे पावलं पावली तुम्हाला तुम्ही मनाच्या ताब्यात किंवा इंद्रियांच्या ताब्यात तुम्ही ठेवू नका. त्या 6 इंद्रियाच्या ताब्यात तुम्ही स्वतःला ठेवला तर जीवन असं वाहत जाणार. पण त्यांना तुम्हाला कसं पाहिजे तसं त्या पद्धतीने त्यांना वळण तुम्ही लावला, त्या पद्धतीने त्यांना तुम्ही संयमित केला, तर जीवनाचं सार्थक आपोआपच होणार आहे. त्यामुळे काय करायचं? मन मिळून पण आत्म्याचं हित कशात आहे, अहित कशात आहे हे न ओळखता तुम्ही पराधीन झालात तर जीवन काही सार्थक होणार नाही, आणि जीवनाचं अमूल्य जीवन मूल्यच राहणार नाही. मूल्यच राहणार नाही. या जीवनात राहणार आहे नाहीच. जीवन कसं वाया गेलं आणि दुर्गती कशी झाली हे कळणार पण नाही. कशामुळं? हिताहिताचा विचार करता आला नाही म्हणून. करता आलं असतं पण तुम्ही समजून घेतला तर केला, आणि मग पुन्हा अनेक भाव पण मन मिळत. मग आता मिळालंय की नाही, तर तुम्ही जागृत व्हा. कारण तुम्ही सावधान झाला तर हिताहिताचा विचार करू शकता. नसेल तर हिताहिताचा विचार, कारण जे अहितकारी तुम्ही करायला लागलाय की नाही ते तुम्हाला हिताचं वाटायला. संसारिक सगळ्या क्रिया आत्म्यासाठी अहितकारी आहेत, पण तुम्हाला हितकारी वाटतात की नाही? हितकारी वाटतात म्हणून तुम्ही करताय, पण प्रत्यक्षात त्या हितकारी नाहीये, त्या आत्मतत्वासाठी अहितकारी आहेत. पण आत्म्याच्या हिताचा विचार करतोय का आपण? आत्म्याच्या हिताचा विचार करत नाही. देहाच्या हिताचा विचार करता, मनाच्या हिताचा विचार करताय की नाही? आत्म्याला कोपऱ्यात बसवून ठेवलाय, होय की नाही? आणि मनात काय येईल ते सगळं चालू आहे, आणि आत्म्याला पापाच्या दरीमध्ये ढकलायचं चालू आहे. पण कोण करायला लागलंय? आपणच करायला की. आपणच आपल्या प्रती सावध नाहीये म्हणून व्हायला लागलंय. म्हणून किती पण विचार येऊ दे, किती पण अशुभ विचार येऊ दे, शुभ विचार येऊ दे, शुभ विचार आला तर तुम्ही रिस्पॉन्स द्या, पण अशुभ विचार तरी बिलकुल रिस्पॉन्स द्यायचा नाही. रागद्वेष करायचं नाही. फक्त ज्ञाता दृष्टीने तिकडे बघायचं. स्वतःला नेहमी शांत ठेवायचा प्रयत्न करायचा, आणि शांत ठेवायला, मनाला शांत ठेवायचा एक उपाय उत्कृष्ट तुम्हाला सांगते, की आपण ज्यावेळी ध्यानाला बसतो की नाही त्यावेळी आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. इतर वेळी पण श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास घेताना, श्वास सोडताना, श्वास घेताना, श्वास सोडताना, जितकं तुम्ही मग थोडा वेळ लागतंय, मग परत तुम्ही चेंज करायचं. मग नमोकार मंत्र म्हणायला सुरू करायचं. थोडा वेळ श्वासाकडे लक्ष द्यायचं, थोडा वेळ स्तुती स्तोत्र म्हणायचं. डायव्हर्ट करायचं, माइंड डायव्हर्ट करायचं. कारण सवय नाही ना, स्थिर राहायचं सवय नाही ना अनादी काळापासून.
ती राहायची सवय नाही, होय की नाही? मग असं होतंय. पण मनामध्ये ताकद असते की नाही, मनामध्ये ताकद असली तर देहामध्ये पण आपणच ताकद येते, येते की नाही? बोरगावला नियमसागरजी महाराज जी होते आणि प्रशांत सागरजी, निर्वेद सागरजी महाराज त्या दिवशी इचलकरंजीहून विडीत सागर चंद्रप्रभू सागरजी महाराजांचा पण विहार झाला बोरगावला. महाराजांची तब्येत बरी नव्हती म्हणून बघायला एकत्र एक 8 दिवस राहायचं सगळेजणी म्हणून गेले होते. आणि त्या दिवशी काय झालं, बोरगावहून आदल्या दिवशी इचलकरंजी पर्यंत आले, नंतर लगेच त्या दिवशी संध्याकाळी सकाळी इचलकरंजी पर्यंत आले होते, आहार केला आणि संध्याकाळी बोरगावला विहार झाला. आणि रात्री ऋषभ सागरजी महाराजजी ज्या खोलीत होते त्या खोलीच्या जस्ट बाहेर चंद्रप्रभू सागरजी महाराजजी सामायिकला उभे होते 7 वाजता बरोबर. ऋषभ सागरजी महाराज सांगतात हे. आता आज मी असं बघायचं ठरवलं की चंद्रप्रभू सागरजी महाराजजी किती उशीरपर्यंत उभा राहून सामायिक करतात. 7 वाजता उभे राहिले ते महाराजजी. त्या दिवशी वयावरती पण त्यांनी काय करून घेतलं नव्हतं. बाकीचे सगळेजणी 9-10 पर्यंत जे पण सामायिक वगैरे करून झोपी गेले, पण ऋषभ सागरजी महाराज राखण करत बसले होते. कितीपर्यंत बसत उभं राहतात बघायचं. ऋषभ सागर महाराज सांगतात, मी 10ला झोपलो, 11ला उठलो, महाराज उभेच होते. बघितलो, परत जरा झोपलो, 12:30ला उठलो, महाराज उभेच होते. 2ला उठलो, महाराज उभेच होते. 3 वाजता उठून बघितलो, त्यावेळी पण महाराज उभेच होते. झालं. मग 3 वाजता खाली बसले महाराजजी नंतर आवर्त करून आणि पुन्हा त्यांचं स्वयंभू हे ते सगळं सुरू केलं. सकाळी उठल्यानंतर ऋषभ सागरजी महाराजजी त्यांना विचारले, महाराजजी हे कसं शक्य झालं? आम्हाला झोप येते, कंटाळा येतोय, पाय दुखतात, कसं शक्य झालं? महाराजजी म्हणतात, तुम्ही तुमच्या इंद्रियांचं खूप मोठं लाड करून ठेवलाय, त्यामुळं त्या इंद्रियांचं तुम्ही ऐकताय, पण मी इंद्रियांचं ऐकत नाही, इंद्रिय माझं ऐकतात. तर मला कसं पाहिजे तसंच माझे इंद्रिय, माझे सगळे इंद्रिय कार्य करतात. तुम्ही काय करताय? त्या इंद्रियांना कसं पाहिजे तसं तुम्ही कार्य करताय. हे फरक आहे. विचार करा. आपल्याकडनं पण खूप वेळा असंच घडते बरं काय, खूप वेळा असं घडते. आपण परीक्षा घेऊन बघायची. तर मग काय करायचं, आपण ह्या इंद्रियांचं स्वरूप समजून घ्यायचं, त्यांची लक्षणं समजून घ्यायची आणि आत्मा परमात्मा आहे, अनंत शक्तिशाली आहे. त्या इंद्रियांची शक्ती आत्मशक्ती समोर काहीच नाहीये. तेव्हा प्रत्येक वेळी आपण त्या इंद्रियांवर अंकुश ठेवायचा प्रयत्न करायचा. सर्वप्रथम मनावर अंकुश ठेवायला पाहिजे आणि मग इंद्रियावर अंकुश आपोआपच बसतो. मनाचं स्वरूप पण समजून घ्यायचं आणि मग आपोआप सगळ्या गोष्टी आपल्याकडनं संयमित व्हायला सुरू होतात. नसेल तर ना संयम, ना यम, ना नियम, काहीच नाही. लक्ष झालं? ओम नमः. कुणाचा प्रश्न होता त्यांना समजलं काय? काय लेफ्ट झाले? आहे समजलं. अजून काही शंका असतील तर पण विचारू शकतो बरं काय. 5 मिनिट आहेत आपल्याला. दीदी वंदना, आपण आपण मनाला सांगायचं, म्हणजे आपण म्हणजे कोण येईल तिथे? मनच असणार ना. आपण म्हणजे मन आहे. आपण मनाला आपण सांगायचं म्हणजे ऐकून घ्या, मी एक आत्मा आहे, तुम्ही एक आत्मा आहात, बरोबर आहे? बरोबर. जीव आहात तुम्ही. आता आपला जीव, माझा जीव का तुमचा जीव, जे पण व्यक्त होणार, जे पण विचार करणार ते मनाच्या माध्यमातून करणार. मनाच्या माध्यमातून करणार. माध्यम आहे मन. पण मन म्हणजे मी नाही, मन म्हणजे तुम्ही नाही. मग मनात जर नेहमी जे विचारचक्र चालू असतात ना, त्या विचारचक्रांना थांबवायची ताकद पण तुमच्यात आहे आणि विचारचक्रांना योग्य वळण लागण्याची पण ताकद तुमच्यात आहे. तुमच्यात म्हणजे आत्म्यामध्ये असं गृहीत धरायचं. आत्म्यामध्ये आहे.
प्रत्येकांच्याकडे आहे, पण स्वरूप बरोबर. समजून घ्यायला पाहिजे. वंदना दीदी. जय जय. दीदी तुम्ही एकदा करून बघा की, मनात विचार आले अजिबात नाही, आता काय ते विचार करायचं नाही, समोर काय चालू आहे ते बघायचं, असं सांगून बघा. ऐकणार तुमचं मन, निश्चित ऐकणार. पण वंदना सारखं सारखं संबोधन संबोधन करायचं प्रॅक्टिस पाहिजे तुमच्यात. दीदी वंदना दीदी विचारांच्या पेक्षा पण की नाही शरीरात काहीतरी वेदना बिदना व्हायला की नाही अजिबात लक्ष जात नाही. किती ते म्हणजे इग्नोर केलं तर पण की नाही असं काहीतरी म्हणायचं असलं की नाही स्तोत्र ते अजिबात लक्ष लागत नाही, वेदनाकडेच लक्ष जाते. होय, लागतेच. वेदनेकडे लक्ष लागणार, कारण वेदनेसहित आपण धर्म करू शकत नाही, हे खरं आहे. परंतु वेदनांना पण संयमित करण्यासाठी आपण थोडस कर्मसिद्धांताचा जर विचार केला तरी जे मनामध्ये कशाचा उद्रेक होणार तो उद्रेक थांबला जातो. माझ्या कर्मामुळे हे घडायला लागलंय, कुठल्या भावात मी काहीतरी केलं होतं, त्यामुळे हे मला सहन करायला पाहिजे, मग आरडाओरडा थोडासा कमी होतोय आपला. हे पण तेवढंच खरं आहे, कारण कर्म काय कोणाला सुटलेलं नाहीये. वंदना दीदी बोला की. हा, हा होय, छान सांगितलं, अगदी विचार करण्यासारखं आहे ते. आता करायलाच पाहिजे. कितपत हो, जमते, कितपत जमणार आणि काय काय होणार, आता जरा प्रयत्न नाही करायला जमणार नाही, पाहिजे. जमवायला पाहिजे, जमवायलाच पाहिजे. तेच ना. तुम्ही एकदा असं करायचं की तुमचं मन जास्त काय मागतंय ना ते द्यायचंच नाही त्याला. मनाला अभावात जगायला शिकवायचं. हा, बोला बोला बोला. हा, तुम्ही मनाचं सांगितल्यापासून मी तर 4थीच्या शाळेत गेल्यागत झालं. ती बहिणाबाईची चौधरीच गाणी कविताच आठवली त्यांची. मन वढाय वढाय उभ्या पिकाचं रानं, किती हाकलं फिर येतं पिकावर. बहिणाबाई चौधरी बोलायला लागला की काय असंच मला भासवायला लागला. होय काय? आणि माझं मन 4थीच्या वर्गात जाऊन बसलं. चांगली गोष्ट आहे की, बरोबर आहे की. बहिणाबाई चौधरीचं काय गाणं आहे की, मन वढाय वढाय उभ्या पिकाचं ढोर, किती हाकलं तरी येतं पिकावर. बरं. आणि मी आता कालपर्यंत सुकळजीला गेलतो, नाही का अनुभव सांगतो काय. ते हे एक शंभूचे कोणतरी ग्रस्त होते, ते म्हणत होते त्यांनी पण मनाबद्दल प्रश्न विचारला असं आहे का आपल्या त्यागींना. ते काय म्हटले, रोज संध्याकाळी तुझं मन इकडं तिकडं कुठं फिरकू नकोस, डायरेक्ट त्याला शिखरजीला नेऊन 24 तीर्थंकर फिरवत जा, म्हणजे तुझं मन एकाग्र होतं. साहजिकच आहे. लई छान त्या त्यागीने मस्त एका मिनिटात त्याला उत्तर दिला. बरोबरच आहे, बरोबरच आहे. छान सांग. आज तुमच्यामुळे बहिणाबाई चौधरीची आठवण आली. चांगली गोष्ट आहे. वंदना दीदी. जय जय. आपण सारखं चिंतन केलं की नाही तर खरोखर इथं पटणकोटलीची एक व्यक्ती आहे काय, धनगर समाजाची, मनावर इतका मोठा संयम आहे त्यांचा. मी अगदी लहान असताना आमच्या घरी यायची भेटायला. नेहरे, त्यांचं नाव नेहरे आहे, मनोहर नेहरे. त्यांना जैन धर्माचा खूप अभ्यास आणि त्यांना दीक्षा घ्यायचे भाव होते. आचार्य विद्यासागरांच्याकडे जायचं त्यांनी खूप प्रयत्न केला त्यावेळेस, पण घरातल्या लोकांनी सोडलं नाही. तर त्यांनी मला एकदा सांगितलं, मी म्हंटल तुम्ही कसा अभ्यास करताय मनावर एवढं आणि कसं तुम्ही स्वतःला संयमित करताय. तर ते मला एकदा सांगितलं की दीदी, मी जेवायला बसलो आणि पदार्थ जर समोरचा आवडता पदार्थ आला, त्याला त्यांना खीर आवडायची, आणि समोर जर खीराची वाटी आली, खिरीची वाटी, तर मी माझ्या मनाला सांगत होतो की आज तुला खीर खायचं नाही, आज तुला खीर खायचं नाही, असं जर म्हंटलो तर असं मी जरी मनात आणलो खीर खायचं नाही म्हणून, आणि चमच्यानं खीर जरी तोंडात घातलं तर तोंडात लाळ स्रवत नव्हती तोंडात, आणि कंठ सुद्धा आपोआपच बंद व्हायचा की खीर कंठाच्या खाली, घशाच्या खाली उतरायचंच नाही. मी ज्या पदार्थाबद्दल असं ठरवत होतो त्या प्रत्येक पदार्थाबद्दल असं घडायचं. एवढं मी स्वतःला ताब्यात ठेवलं दिली म्हणून सांगितलं. एक धनगर समाजातली किती संयम. वंदना दीदी, त्यामुळे प्रश्न आपल्या हातात आहे, आपल्या मनाला कुठे घेऊन जायचं, कुठं थांबवायचं, वर जायचं, खाली जायचं, उत्तरेला जायचं, दक्षिणेला जायचं, आपल्या हातात आहे. तुम्ही जिथं बसलाय तिथंच तुमचं मन बसायला पाहिजे.
आपण आता मंदिरात बसलो तर आपलं मन आपल्या सोबत नेहमी असायला पाहिजे. आपण मनाला फिरायला पाठवतो आणि आपण इथं बसतो देहानं, उपयोगाचं नाही. तसं नाहीये. तुम्ही काय करताय, मनाला प्रवास करायला पाठवून देताय. हा हा प्रवास करायला पाठवा की चांगल्या ठिकाणी पाठवा ना. असल्या ठिकाणी पाठवता की तुम्ही इथं बसलाय, तुमचं मन त्या ठिकाणी गेलं, इथं तुमच्या डोळ्यात पाणी आलं. होते की नाही खूप वेळा? होते की नाही सांगा? होते की नाही? का असं करणार चेहरा? काय नाही हो, मनात असं विचार आलं, ते सगळं आठवलं. किती लाडते, किती कुणाकडे पाठवायचं तुमच्या मनाला? तुम्ही ठरवा की. तुमच्या घरातल्या लहान मुलांना तुम्ही कुणाच्या पण घरी पाठवताय काय? पाठवत नाही. मग तुमच्या मनाला का तुम्ही पाठवताय कुठं वाटेल तिथं? का पाठवता? पाठवायचं नाही. नेहमी तुमच्या सोबतच मन असायला पाहिजे. असं लगाम पकडून ठेवायचं मनात तुमच्यासोबत. याचा अर्थ काय? तुम्ही आता शास्त्र स्वाध्याय करलाय तर मनानं पण शास्त्र स्वाध्याय व्हायला पाहिजे आणि कायानं पण वचनानं पण शास्त्र स्वाध्यायच व्हायला पाहिजे. पूजा करताना पण मनानं वचनानं कायच व्हायला पाहिजे. हातातून कधी ओवायला सुरू केलाय, तोंड बोलायला लागलंय आणि मन तिकडे घरात गेलंय. होते की नाही खूप वेळा? म्हणजे नेहमी तुम्ही स्वतःला वर्तमान काळामध्ये तुमच्या मनासोबत तुम्ही तुमच्यासोबत मन ते कधीच नसतंय, पण ते ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यावेळी की नाही कर्माचा आसरव कमी होणार आहे. त्यावेळेसच कर्माचा आसरव कमी होणार आहे आणि ओव्हर थिंकिंग पण थांबणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग पण थांबणार. कारण जेवढे जास्त विचार मनात येतील की नाही, जेवढे संकलेश होतील की नाही, तेवढं रोग वाढतात शरीरामध्ये आणि प्रसन्नता कमी होते आणि प्रतिकार शक्ती पण कमी होते. होय की नाही? प्रतिकार शक्ती पण कमी होते. त्यामुळं नेहमी आपल्या सोबतच आपलं मन राहायला पाहिजे. मी काय ठरवते तेच विचार मनामध्ये यायला पाहिजे. एवढं आपण ठरवायचं. मग इतकं सोपं नाहीये, परंतु तेच सांगाले की येणार की काय येणार माहितीये काय? तुम्ही स्वतःच्या स्वरूपाला ओळखला नाही म्हणून ते येते. स्वतःच्या स्वरूपाला ओळखा, स्वतःच्या स्वभावाला ओळखा. येऊ दे की मनात आलं तरी पण तिकडे तुम्ही बघू नका ना, तिकडे रिस्पॉन्स देऊ नका. येऊ दे की, येणारच आहे. अनाधिकाळचे संस्कार आहेत. सावधानता नाही हो, सावधानता नाही, अभ्यास नाही, योग्य वळण लावायचं आपण प्रयत्न आणि पुरुषार्थ करणे म्हणून तसं होते. त्यामुळे वर्तमान काळामध्ये जगायचा प्रयत्न करायचं. याचा अर्थ काय? मनाला भूतकाळात पण पाठवायचं नाही, भविष्यकाळात पण पाठवायचं नाही. वर्तमान काळात आपल्या सोबतच नेहमी आपल्या मनाला ठेवायचा प्रयत्न करायचा. भूतकाळात पण जायचं नाही आणि भविष्यकाळात पण जायचं नाही. बघा तुम्ही विचार करून, नेहमी भूतकाळात किंवा भविष्यकाळातच असतोय आपण, वर्तमान काळात कधी नसतोच. असतोय का वर्तमान काळात? कधीच नसतो आपण वर्तमान काळात. मग त्यामुळे नको नको ते विचार येतात की नाही? पण त्या विचारांना झिडकारला पण पाहिजे की. नको असलेली व्यक्ती दारात आल्यानंतर आपण झिडकारतो की नाही? नको, तुम्ही बाहेर जावा, नंतर या, संध्याकाळी या, उद्या या, आता तुम्हाला काय मिळणार नाही, घरात कोण नाहीये, असं करतोय की नाही? भीक घालायची नाही. दारात कोणतरी आलं, नको असलेली व्यक्ती, तर भीक घालतोय आपण, कारण दुरुपयोग होईल आपल्या दानाचा. होते की नाही? तसं आहे. ज्या इंद्रियाला जिथं बसवायला पाहिजे तिथंच बसवलं तरच मग आपण स्वतःचं जीवन संयमित करू शकतो. नसेल तर नाही करू शकत. चक्रवर्ती ज्यांची शय्या इतकी उत्कृष्ट फुलांची शय्या असायची त्यांची, पण दीक्षा घेतल्यानंतर त्या पाषाणावर झोपायला सुरू केले की नाही? का केले पाषाणावर? कसं केले? मनाची तयारी केली त्यांनी. मनाची तयारी केली की नाही? सुकुमार मुनींची कथा किती अद्भुत कथा आहे की गादी खाली असलेल्या सरसूचं बीज टोचायचं, पण जंगलात जाऊपर्यंत रक्ताचे थारोळे अक्षरशः पायाला खाली उतरून गेले. हात आणि ते साड्या रक्तानं माखलेलं, तरी पण त्यांना वेदनेची जाणीव झाली नाही. का? मनाला त्यांनी मजबूत केलं होतं म्हणून. विचार करा की, म्हणजे कसं माहितीये का? मन के हारे हार है, मन के जीते जीत है. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोग. मन बंधाला पण कारण आहे, मन मोक्षाला पण कारण आहे, मन संसाराला पण कारण आहे, मन सुखाला पण कारण आहे, मन दुःखाला पण कारण आहे. त्यामुळं मनाला योग्य वळण लावणं आपल्या हातामध्ये आहे. त्यासाठी सत्संगतीची पण आवश्यकता आहे फार मोठी. नसेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. वंदना, एक प्रश्न विचारायचा होता. बोला की, बोला.
आपल्या मनात कशा ज्याला येतात आणि त्याला आपण ते बाहेर पडू देत नाही. आपण समजा राग आला तर कुणावर राग व्यक्त करत नाही, तर मग ते नंतर कधी कधी व्याधींचं रूप घेतात. मग त्यावेळेला म्हणजे कधी होते माहितीये काय? ते मनातले कशा तुम्ही व्यक्त केले नाही म्हणून व्याधीत रूपांतर का होतंय? तुम्ही ते कशाय करत 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 राहता आणि ते व्यक्त करत नाही म्हणजे मोकळं करत नाही. पण ते कशायचे विचार पण जे आलेत ना ते विसरायचा प्रयत्न करायला पाहिजे. लगेच तुम्ही तुमच्या स्वरूपाचं चिंतन करायला पाहिजे. हे कशाय करणं म्हणजे माझा स्वरूप नाहीये, माझा स्वभाव नाहीये. माझा स्वभाव काय आहे? मी अनंत सुखी आहे. मी अनंत सुखी आत्मा आहे. आनंद स्वरूपी आत्मतत्व आहे. क्रोध करणं माझा स्वभाव नाही, विभाव आहे. विभावात मला जगायचं नाही, मला स्वभावात जगायचंय. आता तुम्ही की नाही असं समजावून सांगून ते आलेले कशाय पण जर विसरून टाकला किंवा मनातनं काढून टाकला तर तुम्हाला ते व्याधीमध्ये रूपांतर होत नाही. पण शिजत राहिला तर ते व्याधीमध्ये रूपांतर होतं. हे मात्र कळालं खरं. दीदी. हा, वंदना वंदना. जय जय. झालं जिनवाणी म्हणूया काय? हमारे पवित्र श्री शुक जो शीतलवाणी जग जन मन के मल को धूपी अतः कहाती जिनवाणी जयवंतो जनवाते कर्म हरो मां अब सकल विषयांदर अब हम ना